ती परिस्थिती झालेली नाही. आमचं म्हणणं तेच होतं की स्थळ पाहणी करा पहिला, त्याच्यानंतर तुम्ही निर्णय द्या. परस्पर जिल्हा समितीने आम्हाला अपात्र ठेवलं आणि कायद्यात जो आदिवासी वनाहक्क कायदा आहे 2006चा सुधारित अधिनियम 2012 याच्यात कुठेच म्हटलेलं नाही ना की अपील तुम्ही विभागीय आयुक्ताकडे करा. ते माननीय राज्यपालांनी केलं, एक सुविधा आम्हाला दिली, पण ती का दिलेली आहे ते आम्हाला पण कळायला मार्ग नाही. आणि उद्यातून आम्ही आयुक्ताकडे गेलो, तिथं अपील दाखल केलं. आमचा जो प्रश्न आहे तो मिटतो तिथं, आम्ही समाप्तच होतो ना. त्यामुळे चूक आपण केलेली आहे, ती चूक आपण दुरुस्ती करावी की प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि जीपीएस मोजणी आणि जे पुरावे दिलेले आहेत 2012चा कायदा आहे, त्याच्यानंतर 2016चा जीआर आलेला आहे, त्याच्यानंतर 2023-22 मध्ये जीआर आलेला, 18 मध्ये जीआर आलेला आहे. त्या जीआरची आपली इथं अंमलबजावणी होताना दिसत नाही. दोन पुरावे कोणते कायद्यात स्पष्ट नाही, मला माहिती येते. स्पष्ट म्हटलं नाही, दंड पावती विचारायची नाही, नक्कल विचारायची नाही, मला माहिती आहे. स्थळ पाहणी तिथं प्रत्यक्ष वास्तवात काय आहे. आता तुमचा मुद्दा आहे की फेर तपासणी करायची किंवा नाही. करायला पाहिजे असं म्हणणं आमचं म्हणणं आहे की स्थळ पाहणी करा. ते मी कलेक्टर मॅडमच्या कानावर हो ते म्हणणार होतं ना आपल्या प्रलंबित आहे. आम्ही इथे पण दिले आहे. 2002 ला पत्र केलेले दावेदाराची यादी पण सगळे रेकॉर्ड दिले. तर मॅडम आता सोमवारी येतील. सोमवारी मी नाही, सोमवारी मी बाहेर गावी आहे. पण मॅडम मध्ये फोनवर बोलतो आणि सांगतो की बाबा लवकरात लवकर मीटिंग अरेंज करा, चर्चा करा आणि जे कायद्यामध्ये तरतुदी आहेत त्याप्रमाणे आपल्या जवळच धुळे जिल्ह्यासाठी तर सुरू झाली, स्थळ पाहणी सुरू झाली. आपल्या कायद्यामध्ये तरतुदी आहे त्यानुसार लगेच निर्णय तुकडा पाळायचा. एवढं बोलतो. आणि दुसरं सर ते मॅडम येईपर्यंत आता फेर तपासणीच्या नावावर 12 फॉर्म भरण्याच्या नावावर नवापूर तालुक्यात गेल्या 3 ते 4 वर्षापासून काही फायनलनंतर 5 वर्ष पण झालेले आहे, त्या तलाठी चावडीमध्येच पडून राहिल्या आहेत ना. ते प्रत्यक्ष जागेवर स्थळ पाहणी करत नाही, इकडे त्या फायली परत पाठवतात, काहीच नाही. त्या तलाठी चावडीमध्येच पडलेल्या आहेत. बोरजर म्हणून एक गाव आहे, त्या बोरजर गावातील वनहक्क दावेदारांच्या फायदा अक्षरशः वरून पाणी पडलं आणि उदी लागली, त्यामुळे सगळ्या फायल्या नष्ट झालेल्या होत्या. आता त्यांनी जे ओरिजिनल पुरावे ते जगलेले होते ते पुरावे गेले ना त्याचे. आता नवीन फायल्या तयार करून दिल्या, त्या फायल्या पण तिथेच पडून आहेत. म्हणजे या अशा हलगर्जी इथून 12 फॉर्म भरले. तुम्हाला दावा करायचा असेल तर तुम्हाला ग्रामस्तरीय नाही, ती सगळी परिस्थिती झाली नाही. इथं आल्या फायल्या इथून पाठवल्या, इथून पाठवलेल्या आहेत. प्रकाशला बोलून घ्या. 12 साठी इथून गेलेल्या आहेत त्या फायल्या, इथून फेर फेर तपासणीसाठी गेलेल्या आहेत. विषय बोलतात त्याविषयी बोलतोय. तर त्या फायल्या तशाच 4-5 वर्ष झालेले आहेत, तलाठी चावडीमध्येच पडून राहिलेल्या आहेत. तर त्या फायल्याचं जो नुकसान झालं तर ती जबाबदारी कोण घेणार. अशाच फायल्या नवापूर तहसीलमध्ये पाठवल्या, कलेक्टरांकडे पाठवल्या, परत इकडे आल्याच नाही आणि त्यांच्याकडे पण त्या फायल्या 10 झालेल्या आहेत आणि त्यांची जबाबदारी कोण घेणार आहे. आणि त्याचं पण अनेकदा निवेदन दिले आहेत. मोर्चाच्या वेळेस पण आम्ही तक्रार केली होती की या 10 फायल्या कुठे गेल्या. त्याच्यानंतर इथून ज्या फायल्या परत केलेल्या आहेत त्या फायल्या का तुम्ही परत घेतल्या.